नमस्कार, विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यामध्ये आज उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या विरोधामध्ये आज या नरखेड शहरामध्ये सध्या आपण गांधी चौकामध्ये आहोत। या ठिकाणी संपूर्ण व्यापारी संघाकडनं संपूर्ण या मार्केटचे बंद पुकारलेला आहे। आपल्या सोबत व्यापारी संघाचे अध्यक्ष गोपालजी टेकाडे आहेत। काय सांगू शकाल, आज तुम्ही बंद पुकारलेला आहे? साहेब, आमच्या गावामध्ये मागच्या 1.5-2 वर्षापासून मुद्दा सुरू आहे। 24 मध्ये आला, 25 मध्ये गेला आणि आता 26 मध्ये पूर्ण गेला। या नरखेड जे गाव आहे हे नागपूर पासून 100 किलोमीटर दूर आहे। नरखेड तालुक्याची पूर्ण आर्थिक स्थिती आहे इथल्या लोकांची फार श्रीमंत लोक या तालुक्यात नाहीये। आर्थिक स्थितीनं गरीब लोक या तालुक्यात राहतात, गावामध्ये गरीब लोकच राहतात। आरोग्याचा हा प्रत्येकासाठी फार जवळचा प्रश्न आहे। कोण केव्हा कधी बिमार होईल, त्याला कुठे केव्हा जावं लागेल याचा नेम नाही। आणि अशा परिस्थितीत या गावाच्या लोकांच्या थोड्याशा अपेक्षा उपजिल्हा रुग्णालयापासून होत्या। नरखेडमध्ये फार प्रविष्ट डॉक्टर्स नाहीत आणि या सर्व माध्यमातून लोकांना अपेक्षा झाल्या होत्या की आपल्याला इथे नरखेडमध्ये उपजिल्हा रुग्णालय होईल। मागे नरखेडमध्ये इलेक्शन झालं, निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये प्रामुख्याने इथल्या महाराष्ट्र शासनाच्या नेत्यांनी इथे शब्द दिले। मात्र हे सगळं झाल्यानंतर अचानक उपजिल्हा रुग्णालय इथून गायब झालं आणि ते झाल्यामुळे आमच्या गावाची जी मानसिक स्थिती आहे लोकांची ती आज फार वाईट स्थिती आहे। स्थानिक आमदार जे आहे या काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे, त्यांच्याशी काही आपलं बोलणं झालंय का? काही निवेदन वगैरे देण्यात आलं आहे का? त्यांच्याशी बोलणं झालंय। त्यांना आम्ही मागे सांगितलं होतं की तुम्ही हा जो काटोलचा उपजिल्हा रुग्णालयाचा जो निर्णय घेतला त्यापेक्षा पहिले नरखेडचा निर्णय घ्यायला पाहिजे होता। तुम्ही विकास पुरुष या नावाखाली निवडून आल्या आणि नरखेड तालुक्याच्या लोकांनी तुम्हाला पूर्ण समर्थन देऊन तुम्हाला निवडून आणलं, तेव्हा तुमचं आद्य कर्तव्य होतं की तुम्ही पहिले नरखेडच्या बाबतीने निर्णय घ्यायला हवा। त्यांनी सांगितलं की हा होणार आहे, होऊन जाईल, सर्व आहे, पण जे होताना दिसत नाहीये म्हणून हे आम्हाला करावं लागलं, आंदोलन करावं लागलं। सध्याचे जे नगराध्यक्ष आहे नरखेड नगर परिषदचे, त्यांची काय भूमिका आहे या जे उपजिल्हा रुग्णालय झाल्या पाहिजे म्हणून त्यांची काय भूमिका आहे? त्यांची काही भूमिका दिसत नाहीये। त्यांची जर भूमिका राहिली तर आम्हाला भूमिका घ्यायची काय गरज होती? ज्या मताखाली ज्या विषयावर ते निवडून आले आणि त्यांचं गावाप्रती जे पहिलं कर्तव्य होतं ते सोडून ते तर गायबच आहे। त्यांचं काही कोणती ऍक्टिव्हिटी दिसून झाली आहे? नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे फक्त नरखेडच्या नगरपालिकेमध्ये बसून काय कामं करतात ते माहित नाही, पण इथं त्यांचं कोणतंही काम दिसून राहिलं नाहीये। त्यांनी जर त्यांच्या पक्षाला बाध्य केलं तर ही वेळ कशाला आली ती? आपोआपच उपजिल्हा रुग्णालय मिळालं, पण ते शांत आहे म्हणून आम्हाला ही स्थिती आम्हालाही करावं लागेल। हा बंद जो आहे आपला हा सतत चालू राहणार आहे का? हो, आज हा बंद पूर्ण वेळेसाठी दिलेला आहे। उद्या भविष्यात जर यांनी, आता आम्ही माझ्या स्वाक्षरी मोहिमेमध्ये आम्ही 8,500 सह्या गावागावात जाऊन प्रत्येक घरी जाऊन आम्ही कलेक्ट केले आहे आणि ते सगळं आम्ही आता आमदार आहे, पालकमंत्री आहे, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना आम्ही देऊन त्यांना आम्ही एक कालावधी देऊ। त्या कालावधी जर त्यांनी केलं नाही ते आंदोलनाचा तीव्र रूप करण्याचा आमचं मानणं आहे। तर नागपूर जिल्ह्याच्या जे सोबत राहुलजी गजबी आहे, काय सांगू शकाल या जो बंद पुकारलेला आहे व्यापारी महासंघाच्या माध्यमातून? नरखेड येथे उपजिल्हा रुग्णालय आधी मंजूर झालं होतं आणि ते नंतर रद्द करण्यात आलं। शासनामध्ये जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी म्हणतात आहे की आम्ही असा पाठपुरावा करतो, तसा पाठपुरावा करतो, परंतु प्रत्यक्षात मात्र काही होताना दिसत नाही। या ठिकाणी आम्ही जेव्हा ग्रामीण रुग्णालयाच्या मुद्द्यावर घरोघरी जाऊन सह्याचं अभियान जे केलं, या विषयावर नरखेडच्या जनतेच्या भावना अतिशय तीव्र स्वरूपाच्या आहेत। जसं की या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर असताना ते नंतर रद्द करण्यात आलं आणि आम्हाला त्यावेळेस ते रद्द केलं त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की जेव्हा केव्हा, म्हणजे तांत्रिक कारणाने त्यावेळेस रद्द केलं सांगण्यात आलं होतं, परंतु मग जेव्हा केव्हा मंजूर होईल त्यावेळेस ते नरखेडला प्राधान्यक्रमाने मंजूर केलं जाईल असं सांगण्यात आलं होतं। परंतु जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी म्हणजे काटोल सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी आरोग्याच्या भरपूर सुविधा आहेत, नागपूर पासून जवळ आहे,
त्या ठिकाणी ते मंजूर केलं आणि नरखेड सारख्या ठिकाणचं जे मंजूर झालं रद्द करण्यात आलं त्या ठिकाणी ते मंजूर केलं गेलं नाही. त्यामुळे नरखेडच्या जनतेचा या ठिकाणी रोष असणं हे साहजिकच आहे आणि तो रोष जनतेला दिसतो आहे. व्यापारी संघटनेलाही असं वाटलं की नरखेडचा हा जिनाई मुद्दा आहे, आरोग्याच्या सुविधेसाठी उपजिल्हा रुग्णालय यासाठी झालं पाहिजे, म्हणून व्यापारी संघटनेने हा बंदचा निर्णय या ठिकाणी घेतला. आज हा बंद करण्याचा उद्देश या ठिकाणी की शासनाला या ठिकाणी या मुद्द्याची तीव्रता समजावी. पावसाळी अधिवेशन मुंबईला सुरू होते आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही हा नरखेडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मागणीसाठी बंद पुकारतो आहोत. काल काही लोकांनी म्हणजे प्रत्यक्ष नगराध्यक्षांनी, तुमच्या माहितीनुसार सांगतो की या बंदला कुठल्याही व्यापाऱ्यांनी सहकार्य करू नये अशा प्रकारचं नरखेडच्या नगराध्यक्षांनी या ठिकाणी आवाहन केलं होतं. परंतु त्यांच्या आव्हानाला या ठिकाणची नरखेडची जनता जी आहे त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाहीये. म्हणून त्यांचं नरखेडच्या प्रति जे काही प्रेम होतं ते दिसून येत नाही आणि नरखेडच्या जनतेने त्यांचं कुठल्याही प्रकारचं ऐकलं नाही आणि कडकडीत तुम्ही पाहताय की 100% बंद या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणून जरी नरखेडचे नगराध्यक्ष आणि शासनातले काही लोक म्हणत असले की या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय लवकर येणार आहे, पण त्यांच्यावर आता जनतेचा विश्वास या ठिकाणी राहिलेला नाहीये. उपजिल्हा रुग्णालयाच्या निमित्ताने या ठिकाणी भावना फार तीव्र नरखेडच्या जनतेच्या होत आहेत. या ठिकाणी एवढंच नाही, या भावना जर या ठिकाणी लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालय झालं नाही तर याच्यानंतर जोपर्यंत म्हणजे आमची मागणी असते आहे की जोपर्यंत तुम्ही कुजळी मारत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन सुरू राहणार आहे. आंदोलन याच्या सामोरे कशा प्रकारे जाईल, सर्वजण व्यापारी संघटनेचे, गावातले विविध पदाधिकारी आहेत, हे संघटनेचे अध्यक्ष आहेत, आमचे मुकेशजी शेंडे या ठिकाणी आहेत, तेही जे कृती समिती आहे त्याची अध्यक्ष आहेत. सर्व संघटना मिळून, सर्व पक्ष मिळून आणि सर्वच लोक एका ठिकाणी येऊन यासाठी यामध्ये मोठं आंदोलन होणार आहे शंकाने आणि उपजिल्हा रुग्णालय घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार. तर नागपूर जिल्ह्याच्या शेवटचा ज्या तालुका आहे हा नरखेड तालुका आहे, ग्रामीण भाग आहे, परंतु या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय नाही. या उपजिल्हा रुग्णालयाच्या मागणीसाठी आज या ठिकाणी बंद पुकारल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. विदर्भ दर्पण न्यूज तर्फे रितेश सिंगारे, नरखेड.